आरतीताई आणि दीपकराव हताश होऊन बसलेले. इतकी सगळी तयारी झालेली. पत्रिका पण वाटल्या होत्या. नातेवाईकांसाठी रूम्स बुक केल्या. लग्न अगदी 8 दिवसावर आलेलं आणि आता सर्वांना फोन करून सांगायचं येऊ नका म्हणून, लग्न मोडलंय म्हणून. एका सर्वसामान्य कुटुंबाला हा धक्का पचवणं कठीणच होतं. हाच निर्णय घेणे आवश्यक होते, पण तरीही मनभर वजन ठेवल्यासारखं वाटतं. हेच खरं. पूजा MBA करून व्यवस्थित सेटल झाली तेव्हा कुठल्याशा वेबसाईटवरचं लग्नासाठी नाव नोंदणी केली रीतसर. कित्येक महिने मग पटलेली स्थळं शॉर्टलिस्ट करायच्या आणि त्यावर सल्ला मसलत करायच्या, असा त्या कुटुंबाचा कार्यक्रम झालेला. एकुलती एक मुलगी शक्यतो गावातच दिली तर बरं, हाही विचार होताच. त्यामुळे त्या दृष्टीने नाव काढली जात होती. हा बघ, हा बरा वाटतोय का? आरतीताई म्हणाली. नको ग बाई, किती उंच आहे हा, मान मोडून जाईल वरती बघून बघून त्याच्याकडे. चल, काहीतरीच बोलू नको. बरं, हा बघ. बरा आहे ग, पण नोकरी खूप छान आहे वाटत. हे बघ, हा तर वाटतोय ना बरा. तुझ्या तोलामोलाचा नोकरी पण आहे ने, दिसायला पण बरा आहे, म्हणजे तुझ्या आधी क्रायटेरियात बसणार आहे. थट्टा कसली करतेस ग मम्मा? आयुष्याचा जोडीदार निवडायचा म्हणजे थोडी चुजे असायला हवं ना ग. मी कुठे काय म्हणते, जरा आपली तुझी मस्करी. दोघी म्हणजे चर्चा करत होत्या. अशी 2-4 स्थळे शेवटी फायनल केली दोघींनी बसून आणि ती दीपकरावाला दाखवली. त्यातलंच एक हे स्थळ. मुलगा चांगला शिकलेला, नोकरी पण चांगल्या ठिकाणी होती, कौटुंबिक पार्श्वभूमीही उत्तम. वडील कोणत्या तरी खाजगी कंपनीत उच्च पदावर होते नोकरीला. आई गृहिणी होती. सगळं कसं चौकटीत बसणारं. छोटं कुटुंब. मुलाला एक लग्न झालेली मोठी बहीण होती, तीही परदेशात. त्यामुळे या स्थळाचा विचार अगदी मनात पक्का झाला. म्हणजे यांच्या बाजूने होकार होता. आता त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या वेळेनुसार भेटण्याचा कार्यक्रम ठेवायचा होता. त्यांनाही पसंत पडला तर पुढची बोलणी. मग दीपकरावने त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांची वेळ घेतली. भेटीचा कार्यक्रम ठरला त्यांच्याच घरी. त्याप्रमाणे हे तिघे त्यांच्या घरी आले. घरही छान होते त्यांचं. छान मोठा हॉल, त्याला लागून असलेली बाल्कनी, डायनिंग, छानसं सुसज्ज स्वयंपाकघर आणि 3 बेडरूम अगदी छान होते. थोड्या वेळ ओळखी वगैरे झाल्यावर पूजा आणि तो मुलगा शुभम दोघं फिरायला जाऊन आले. 1-2 तासांनी परतले. दोघेही खुशीत होते. त्यांना दोघांना खुशीत बघून याही सर्वांच्या डोक्यावरचं ओझं उतरलं. हो, असे बघण्याचे 4-2 कार्यक्रम झालेले दोघांचेही, पण हात रिकामेच होते. शेवटी आता ही दोघे एकमेकांना पसंत आहेत म्हटल्यावर सगळेच अगदी रिलॅक्स झाले. दोन्हीकडचा होकार असल्यामुळे रीतसर सारे सोपस्कार, घर पाहणं वगैरे झाले. थोड्या दिवसांनी लग्नाची तारीख ठरवली. अर्थात त्यासाठी आधी मंगल कार्यालय पालथी घातली, कारण आजकाल लग्न त्यांच्या सोयीनुसार करावी लागतात ना. लग्न पाहावं करून म्हणतात ते काही उगीच नाही. एक समस्या सोडवली पसंतीची की दुसरी कार्यालय पाहण्याची. ते दोन्ही बाजूंना पडण्याची तारखा, खरेदी, आमंत्रण, तशी तारीख 6-7 महिन्यानंतरची निघाली. कार्यालयाच्या उपलब्धतेनुसार हे एक बरंच झालं, कारण तेवढाच वेळ या मुलांनाही मिळेल एकमेकांना ओळखण्याचा. काय बरोबर ना? शुभमचे बाबा म्हणाले. आधी जरा स्वभावाची ओळख झालेली बरे. दोघांना एकमेकांच्या उगाच त्रास नको. नंतर हे खरंच. दीपकरावने त्यांची स्त्री ओढली. आणि हो, आपल्यालाही सवड मिळेल तयारीला थोडी, इथे आरतीताई म्हणाल्या. अहो, नातेवाईकांना सुट्ट्यासाठी आता सांगून ठेवायला हवं, आणि लेकीला तर पहिल्यांदा अमेरिकेतून येणार ना ती, त्यामुळे तिला व्यवस्थित प्लॅनिंग करता येईल, शुभमची आई म्हणाली. सगळं अगदी छान आहे हो, माणसं, घर, मुलगा. आरतीताई करुणाताईला म्हणजे दीपकच्या बहिणीला सांगत होती. तसंच आईलाही सांगितलं तिने सविस्तर. सगळे अगदी आनंदात होते, विशेषतः आरतीताईची आई. नातीचं लग्न म्हणून 6 महिने कसे भराभरा गेले. लग्नाची वेळ जवळ येऊन ठेपली. शुभम आणि पूजा एकमेकाला विकेंडला भेटत होते. व्हॉट्सअपवर रोज व्हिडिओ कॉलही होत होता. कधी कॉफी, कधी डिनर, असं शनिवार रविवार चालू असायचं, कारण इतर दिवशी फारसा वेळच मिळायचा नाही दोघांना. एका शहरात राहत असले तरी खूप लांब राहायचे आणि कामाच्या ठिकाणी यायला जायला खूप वेळही लागायचा. तसं टाईट शेड्यूल होतं दोघांचं. आज भेटतंस का? शुभमने सकाळी सकाळी फोन करून पूजाला विचारलं. आज रात्री मस्त डिनरला जाऊ, तिथूनच पिक्चर टाकू, नवा लागलाय करिश्माचा. आज नको रे. ऐक ना, मला आज ना ऋषिकेशच्या वाढदिवसाला जायचंय. सगळी गँग येणार आहे, तिथे धमाल करायची आहे, पूजा म्हणाली. कोण हा ऋषिकेश?
अरे कॉलेजात होता, माझ्या मागच्याच आठवड्यात आलाय US वरून 3 वर्षांनी. त्याचा वाढदिवस साजरा करणारे आम्ही सगळे. त्याचा वाढदिवस महत्त्वाचा आणि मी नाही का? असं उगाच काहीतरी बोलू नकोस हां. चल निघते मी आता, ऑफिसातून डायरेक्ट जायचंय, त्यामुळे तयारी करायची मला. चल बाय, उद्या करते फोन. म्हणून तिने फोन ठेवला. असाच एकदा अचानक शुभम संध्याकाळी ऑफिसात आला तर ही एका कलिग बरोबर तिथलं गप्पा मारत होती काहीतरी. अरे आता इथे कसा? का येऊ नये का? नाही तसं नाही रे, एकदम इथे पाहिले तुला म्हणून विचारलं. बाय द वे, हा माझा कलिग आणि हा शुभम, माझा होणारा नवरा. शुभम त्या मुलाचं कार्तिकचं निरीक्षण करत होता. ते पाहून पूजालाच कसं तरी झालं. तिने पटकन तिकडून निघण्याचा निर्णय घेतला. चल बाय कार्तिक. कार्तिक शुभमपेक्षा दिसायला नक्कीच उजवा होता. हँडसम, सावळा असला तरी फीचर्स एकदम शार्प होते त्याचे, त्यामुळे एकदम रुबाबदार दिसायचा. काय पाहत होतास त्याच्याकडे एवढा? बापरे, त्याच्या लक्षात आलं नाही म्हणून बरं. खास आहे का तो? चिल. अरे लग्न झाले त्याचं आणि बायको पण सुंदर आहे त्याची. एवढं बोलून ती निघाली त्याच्याबरोबर. खरं तर तिच्यासाठी फ्रेंड्स, कलिग्स हे सारे लिंग भेदाच्या पलीकडे होते. अशाच वातावरणात लहानापासून ती वाढलेली, त्यामुळे मित्र किंवा मैत्रिणी काय दोन्ही सारखेच होते तिला. त्यामुळे व्यक्तिमत्वात एक मोकळेपणा येतो आणि मुख्य म्हणजे मतं उदार होतात. जास्त फुलतं व्यक्तिमत्व असं तिच्या मम्मा आणि बाबाचं मत होतं. त्यामुळे स्त्री पुरुष, जात धर्म, भाषा अशा संकुचित भिंती कधी घालून घेतल्या नाहीत तिच्या भोवती. अतिशय स्वच्छ निर्मळ अशी नाती तिला त्यामुळे जपता येत होती. शुभमच्या विचित्र प्रश्नाने तिच्या मनात एक बारीक शिकळ उठली. असंच एकदा ते दोघं डिनरला गेलेलं असताना कुणाचा तरी फोन आला. अरे तू काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक, जास्त विचार करू नको, येते उद्या तुला भेटायला, मग बोलू सविस्तर. आणि हो, काळजी घे स्वतःची. कधीही रात्री वाटलं तर फोन कर. चल झोप आता. कोण होता? अरे सलीम. त्याच्या जॉबचा प्रॉब्लेम झाल्याने त्याच्या बहिणीचं लग्न आहे पुढच्या महिन्यात, त्यामुळे खूप टेन्शन आले त्याला. पण मग तू काय करणार आहेस? आणि कोणत्याही वेळी फोन करेल का तो तुला? शुभम विचारत होता. त्याचे ते तसं विचारणं तिला खटकलं. वाटलं लग्नानंतरही असाच राहिला तर? पॉझिटिव्ह असेल तर समजून घेता येईलही, पण संशय घेणार असेल तर? बापरे, तिच्या अंगावर सरकन काटाचा आला. ती थोडी सावध झाली. लग्नाला अजून महिना होता. कपडे, दागिने खरेदी इत्यादी झालेली, पत्रिका पण छापून आलेल्या, बाहेरच्या गावच्या पाठवूनही झालेला. त्यामुळे तिला जरा टेन्शन आलेलं. निवड चुकली तर नाही ना आपली. आताशी मम्माशी पण शुभमबद्दल बोलताना तितकासा उत्साह नसायचा तिच्यात. त्याच्याविषयी बोलायचे ती शक्यतो टाळायचीच. पूर्वीसारखी उत्साही राहिलेली नाही लग्नाबद्दल, असं आरतीलाही जाणवायला लागलेलं. काय बरं कारण असेल? आपल्या लेकीच्या वागण्यात झालेला हा बदल तिच्या चाणाक्ष नजरेने बरोबर टिपलेला. ती स्वतःहून काही बोलणार नाही, सांगणार नाही, पण आपल्याला जरा बारीक लक्ष ठेवायला हवं हे जाणवलं तिला. ती काही बाई कारणानं तिच्याकडून शुभमबद्दल काढून घ्यायची. तिचे काही सांगायचे त्यावरून तिच्याही मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. असंच एकदा तिच्यासमोर शुभमचा फोन आला. अरे भाऊ नाही आहे ना मला, त्यामुळे मंगेशच उभा राहणार मागे. त्याच्यासोबत होते काल. पण तू कुठे पाहिलंस आणि मला का नाही बोललास? मग काय झालं? यायचंच ना. एवढं काय त्यात? अरे पण दिसला कसा नाहीस मला? इतका वेळ होतास तिथे? कमाल आहे तुझी. चल काहीतरी बोलू नकोस. चल ठेवते फोन. फोन ठेवल्यावर तिचा चेहरा जरा विचित्र झाला, दुखावल्यासारखा. काय ग पूजा, काय झालं? काय म्हणतो? तसं काही नाही ग, काल मी आणि मंगेश बसलो होतं मॉलमध्ये, तिकडे आलेला म्हणे हा, आणि आम्ही बसलो होतं तिथं. यायचं ना मग. तर म्हणे तुला आवडेल की नाही म्हणून नाही आलो. उगाच कशाला डिस्टर्ब करा म्हणून. काय फालतूपणा आहे हा, मला राग येईल म्हणे. माझा काय बॉयफ्रेंड आहे का मंगेश? आणि हा काय माझ्यावर पाळतीवर होता की काय? आला का नाही समोर? ती तिथून तिच्या रूममध्ये गेली. दीपकराव आल्यावर त्यांच्या कानावर हा प्रकार घातला आरतीताईने. तोही विचारात पडला. तुला काय वाटते? सिरियस वाटते मला. वाटते तो जर असाच राहिला तर त्रास होईल आपल्या लेकीला. हो ना, सवय नाही रे तिला असल्या सगळ्या गोष्टीची. कोमजून जाईल ती. कुठं जायचं यायचं सगळ्यावरच बंधन येतील तिच्या.
कुठे जाते, काय करते, कुणाशी बोलते, सारेच वर. बापरे, विचार केला तरी भीती वाटते. मला वाटतं आपण आधी तिच्याशी बोलू, मग त्याच्याशी. पण बोलायला हवं. भाऊला पण सांगून बघतो, त्याच्याने वहिनीचं पण मत घेऊ. बोललं तर पाहिजे, कारण लग्न अगदी 15 दिवसावर आले. हो ना, आधीच गोष्टी क्लिअर करून घेतलेल्या बऱ्या, नाही का? हो मी आजच बोलवून घेतो भाऊ आणि वहिनीला, दीपकराव म्हणाला. भाऊ वहिनीचं मत घेऊ आणि पुढचं काय ते त्यांच्याशी बोलून ठरवू. भाऊ वहिनी तातडीने आले. अरे, लग्न अगदी समोर येऊन ठेपलंय तर लवकर काहीतरी करावं लागणार. मग त्यांनी पूजाशी सगळं सविस्तर बोलून घेतलं. मामला गंभीर होताच खास. मला वाटतंय आपण त्या मंडळीशी बोलायला हवं, म्हणजे त्याच्या आईबाबांशी, त्याच्याशी. काय सांगणार त्यांना? तुमचा मुलगा संशय घेतो म्हणून? बरं नाही दिसत नाही ना तसं? नाही, तसे नाही. त्यांना कल्पना देऊन बघू, त्यांचं मत घेऊ. हां, एकदम नको म्हणायला. पण साधारण काय झाले आहे ते तरी सांगून बघू. मग दीपकरावने त्यांना फोन करून भेटीची वेळ मागितली आणि सगळे मिळून त्यांच्या घरी गेले. दीपकरावने मग त्यांना सविस्तर काय झाले ते सांगितले. अहो, शुभमचा हक्कच नाही का बायको कोणाशी बोलते, काय करते ते जाणून घेण्याचा? हो, ते बरोबर आहे, पण तिची अशी काय स्पेस हवीच ना. लग्न करणार तर थोडा विश्वास हवाच ना, भाऊ म्हणाले. आणि प्रत्येक ठिकाणी असा प्रश्न काढत बसला तर कसं जमणार? मला वाटतं शुभमला नवरा म्हणून त्याचा पूर्ण अधिकारच आहे. थोडा कंट्रोल हवाच ना बायकोवर. म्हणजे त्यांना मान्य होतं म्हणायचं. आणि मुख्य म्हणजे त्यात काहीच गैर वाटत नव्हतं त्यांना. आजच्या जमान्यातही किती बुरसटलेले विचार असतात लोकांचे. त्यांचं जर असं मत आणि विचार असतील तर आपल्या मुलीचे भवितव्य कठीण आहे या घरात. त्याची आई पण गप्प बघत बसलेली. त्यावरून तिला काहीच किंमत नसावी घरात, असंच वाटत होतं. आम्ही कळवतो उद्या काय ते, भाऊ म्हणाले. म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? हेच की आपण हे संबंध पुढे घेऊन जावेत की नाही याचा विचार आम्हाला करावा लागेल. अहो, काय बोलताय तुम्ही? असं कसं करू शकता? लग्न 10 दिवसावर आले. हो, पण झालं नाही आहे ना. आणि नाही झालं तेच चांगलं झाले असं वाटायला लागलं आता आम्हाला. असा काही निर्णय हे लोक घेतील अशी अपेक्षाच केली नव्हती त्यांनी. त्यामुळे जरा गडबडलेच ते. मला वाटते तुम्ही जरा तीच करताय, ते म्हणाले. नाही, आता हे लग्न होणे नाही, बस इतकंच कळते मला, दीपकरावने निर्वाणीत सांगितलं त्यांना. आणि सारे तेथून घरी आले. सगळंच इतके पटापटा घडलं की काहीच कळलं नाही. पण जे झालं ते चांगलंच, हे मात्र सर्वांना पटले. आपण लग्न ठरवताना किती बेसिक ठोकताळे बघतो आणि मग असं काही सिरियस घडलं तर खोलात जातो, नाही का? भाऊ म्हणाला. हो ना, तरी बरं एवढा कालावधी मिळाला, त्यामुळे कमीत कमी लग्नापूर्वी सारं कळलं, नाहीतर अनर्थच घडला असता. हो ना, मला तर बाबा कल्पनाच करत नाही काय झालं असतं पोरीचं. पूजाला निदान त्याला पारखता आले. लग्न गायने उरकलं असतं तर भलताच घोळ झाला असता. हो ना, एवढ्या मोकळ्या वातावरणात वाढलेली आपली लेक लग्नानंतर कोंडवाड्यातच गेली असती की काय? वहिनी म्हणाल्या. काय झालं असतं याचा विचारच करत नाही, आरतीताई म्हणाली. पण आता लोक काय म्हणतील? अगं, लोक काय म्हणणार आहेत? आज बोलतील उद्या विसरतील, दीपकराव म्हणाले. आणि आपल्या लेकीचं आयुष्यभराचं नुकसान झालं असतं तर लोक येणार होते का भरून काढायला? वहिनी म्हणाल्या. हो, तसं पटतंय मला हे. घरी आल्यावर पूजाशी सविस्तर बोलणे झालं. तुला काय वाटतं बेटा? भाऊने पूजाला विचारलं. काका, मला काहीच कळत नाहीये, पण तो असा संशय नंतरही घेत राहिला असता तर अवघडच होतं. त्यामुळे हेच योग्य झाले असं वाटतंय. ती थोडी गप्प झाली. तसा अवघडच निर्णय होता तो. आम्ही आहोत सगळे तुझ्याबरोबर, तू नको काळजी करू, होईल सगळं नीट. फक्त ठामपणे तुझा निर्णय काय ते सांग. काका, माझा निर्णय पक्का आहे, पण थोडं टेन्शन आले, इतकंच. अशा रीतीने ठरलेलं लग्न रहित केल्याचं सगळ्यांना सांगायचं टेन्शन आलेलं घरात. पण मुलीच्या भवितव्याचा विचार करता हा कठोर आणि कटू निर्णय घेणे भागच होते त्यांना. त्यामुळे त्यांनी सर्वांना फोन करून निर्णय सांगितला. लोकांना खूप प्रश्न पडलेले. प्रश्नाला उत्तर देऊन जीव मेटाकुटीला आलेला होता. काहींना हा आतातीपणा वाटत होता, तर काहींना योग्य निर्णय वाटत होता. पण लोकांना काही वाटो, त्यांच्या लेकीची तरी एका मोठ्या होणाऱ्या कोंडवाड्यातून सुटका झाल्याचे समाधानच होतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.
कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.